होते सिंहासारखे आमचे बाबा, नव्हती त्यांना कोणाची भीती. होऊन गेले वर्षे जरीही किती, आजही बोलवते आम्हाला चैत्यभूमीची माती. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर आज 1 वर्ष झालं मी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा गेल्या 2024ला व्हिडिओ टाकलेला आणि आज वर्ष झालं त्याला. तर आज आहे 6 डिसेंबर 2025 आणि नेहमीप्रमाणे आपल्या बिल्डिंगखाली इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घातला जातो आणि मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन केलं जातं, प्रार्थना होते आणि आपल्या एरियामध्ये मेणबत्ती पेटवून एक रॅली निघते. तर गेल्या वर्षीप्रमाणेच आपली रॅली असणार आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघा. तसाच एक प्रयत्न आहे यावर्षीसुद्धा आपण हा व्हिडिओ बनवतोय आपल्या महापरिनिर्वाण दिनाचा.
त्या बिल्डिंग जवळची प्रार्थना झाली, रॅली झाली आणि आता आम्ही आलो आहे वर्ली सीफेसला. आणि वर्ली सीफेसच्या आम्ही कॉर्नरवरून आता U-टर्न घेतो आहे. आणि बघा मी आता तुम्हाला काय दाखवतो. तर वर्ली सीफेसवरून आम्ही टर्न मारला आणि बघताय तुम्ही इथून लाईन सुरू झाली आहे. ही लाईन इथून सुरू होऊन डायरेक्ट आपल्या दादर चैत्यभूमीला जाते, आपल्या बाबासाहेबांच्या दर्शनासाठी. आणि हे जे उलट्या दिशेने जे माणसे येत आहेत ते मागे चाललेत लाईन लावण्यासाठी. तर ह्यांचं दर्शन कधी होईल? आणि एवढं माहिती असून, एवढी मोठी लाईन असून पण लोक येतच चाललेत. बघा तुम्ही किती माणसं येत आहेत. जे सगळे उलट्या दिशेने चालले ते सगळे लाईन लावण्यासाठी चाललेत. तर हॅट्स ऑफ आहे, खरंच खूप बरं वाटतं हे बघून. ही गर्दी तर आहेच आणि शिवाजी पार्कमध्ये जी गर्दी असेल ती तर वेगळीच. चला तर मग मी दाखवतो तुम्हाला लाईन कशी कुठून कुठपर्यंत गेली आहे. तर बघताय तुम्ही, आपण आता आलो आहे सिद्धिविनायक मंदिराजवळ आणि इथे बॅरिकेड्स लावलेत कारण की इथे पुढे गाडी अलाउड नाही. तर इथून पुढे आपल्याला चालत जावं लागेल, पण आपल्याबरोबर समायरा आणि अनाया असल्यामुळे आपण काय जात नाही. दोघींना पण झोप आले पण तरी पण त्या बघतायत. तर इथून आपण जाऊया आता डायरेक्ट दादर शिवाजी पार्कमध्ये आपल्याला जायला मिळतं का बघूया. तर आम्ही आता इकडे आलो रानडे रोडला आणि इथे बघताय किती मूर्त्या, किती फोटोज वगैरे. ह्यावेळी खूप छान छान फोटोज आहेत. थोडा पुढे आलो आणि बघताय तुम्ही चारही साईडनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी, सगळ्या साईडचे जे रस्ते आहेत ते बंद केलेत गाड्यांसाठी. तुम्ही चालत जाऊ शकता. मग आपल्याला काय समायरा आणि अनाया असल्यामुळे आपल्याला शिवाजी पार्कमध्ये आतमध्ये जायला मिळणार नाही. तर आपण जाऊया दादर स्टेशनला, बघूया अजून माणसं येत आहेत काय. गेल्या वेळी तर काय माणसं येत होती, रात्री 2 वाजले 3 वाजले तरी माणसं येतच होती. अजूनही येत आहेत. तर आपण जाऊया आता दादर स्टेशनला.
तर बघताय कसली घोषणाबाजी चालू आहे आणि रात्री 2 वाजून गेले तरी कुठली ट्रेन चालू आहे आणि एवढी माणसं येत आहेत कुठून. तर खरंच हॅट्स ऑफ आहे बाबासाहेबांना आणि आलेल्या तमाम बांधवांना. तर मध्ये मी एक रील बनवलेली आणि त्या रीलवरती कमेंट्स आलेलं की दादा तुम्ही शिवाजी पार्क न म्हणता छत्रपती शिवाजी पार्क असं म्हणायला हवं होतं. तर त्यासाठी मी म्हणतो की मला उद्या जमलं तर नक्कीच मी उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जाऊन काही शूट करता आलं तर मी करेन. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो. भेटू पुन्हा एकदा नवीन अशा व्लॉगमध्ये. चला तर मग बाय आणि जय भीम.